Hello everyone. Today we are going to discuss the another one important concept in a basic concept in economics, and the name of the concept is wealth. Wealth means in ordinary languages we refers wealth means money, gold, but in economics wealth means it refer to those scarce goods which satisfy our want and which have a money value. आजची आपली संकल्पना आहे संपत्ती. सामान्य भाषेमध्ये संपत्ती याचा अर्थ पैसा, दागदागिने अशा भाषेमध्ये पैसा या संपत्ती या शब्दाचा अर्थ घेतला जातो. पण अर्थशास्त्रामध्ये संपत्ती म्हणजे संपत्तीची जी व्याख्या आहे की त्या व्याख्येनुसार की एनिथिंग विच हॅज मार्केट व्हॅल्यू. सी दॅट एनिथिंग विच हॅज मार्केट व्हॅल्यू अँड कॅन बी एक्सचेंज फॉर मनी. की अशी वस्तू की संपत्ती म्हणजे अशी वस्तू आहे की ज्या वस्तूला बाजार मूल्य असतं आणि त्याचबरोबर त्या वस्तूची देवाणघेवाण करता येते. बाजार मूल्य असणं आणि वस्तूची देवाणघेवाण करता येणं अशा वस्तूंना संपत्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये संपत्तीची व्याख्या बघत असताना इट रिफर टू दोज goods which is scarce and which have money value, and those goods are called a wealth. त्या अशा सर्व वस्तूंना संपत्ती असं म्हटलं जातं. तर संपत्तीची काही वैशिष्ट्ये सांगितली जातात. टू बी रिगार्ड वेल्थ अ कमोडिटी मस्ट पॉजेस द सम कॅरेक्टर्स. First is a utility, second scarcity, and third is a transferability, and fourth is a externality. संपत्ती म्हणजे अशी वस्तू आहे की ज्या वस्तूमध्ये ही सर्व कॅरेक्टर्स आहेत. मीन्स एनिथिंग टू बी कन्सिडर वेल्थ शुड पजेस दीज ऑल कॅरेक्टर्स. मीन इट मस्ट बी पजेस युटिलिटी, इट मस्ट बी इन लिमिटेड इन स्टॉक, it must be a transfer, it must have a transferability, externality this feature also. So let's see what utility means. म्हणजे संपत्ती म्हणजे अशी वस्तू आहे की त्या वस्तूमध्ये युटिलिटी असली पाहिजे. स्केअरसिटी, ट्रान्सफरॅबिलिटी आणि एक्सटर्निटी ह्या प्रकारची चार वैशिष्ट्य, चार कॅरेक्टर्स ज्या वस्तूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याला अर्थशास्त्रीय भाषेमध्ये संपत्ती असं म्हटलेलं आहे. तर युटिलिटी म्हणजे काय आहे तर वस्तूच्या अंगी मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता आहे. अ कपॅसिटी ऑफ अ कमोडिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट इट इज कॉल्ड अ युटिलिटी. अँड इन वेल्थमध्ये द कमोडिटी मस्ट हॅव कपॅसिटी to satisfy human want. For example, furniture, refrigerator, all those commodities which have utility. त्या सर्व वस्तू की ज्याच्यामध्ये उपयोगिता आहे त्या सर्व वस्तूंचा समावेश, त्या सर्व वस्तू ह्या उपयुक्त वस्तू आहेत. स्केअरसिटी, अ कमोडिटी मस्ट बी स्केअर या इट मस्ट बी अनलिमिटेड इन स्टॉक. फॉर ऑल इकॉनॉमिक गुड्स विच प्राइस इज पेड. ज्या सर्व आर्थिक वस्तू की ज्या वस्तूंना पैशात मूल्य दिलं जातं, त्याची किंमत पैशात व्यक्त केली जाते, त्या सर्व आर्थिक वस्तूंचा समावेश हा संपत्तीमध्ये होतो. आणि संपत्तीमध्ये ज्या वस्तू आहेत त्यांचा स्टॉक जो आहे त्या लिमिटेड असल्या पाहिजेत किंवा मागणीच्या तुलनेत त्या वस्तूंचा पुरवठा हा दुर्मिळ असेल तरच त्याचा संपत्तीमध्ये समावेश होतो. फॉर एक्झाम्पल डायमंड असेल तर डायमंडचा जो पुरवठा आहे हा स्केअर आहे की इझिली अवेलेबल होत नाही. त्यामुळं डायमंड हा एक स्केअरसिटीमध्ये संपत्ती होऊ शकतो. त्यानंतर आहे ट्रान्सफरॅबिलिटी. ट्रान्सफरॅबिलिटी मीन्स विनिमयता, म्हणजे एका ठिकाणाहून वस्तू दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करता आली पाहिजेत. उदाहरणार्थ वाहने आहेत, व्हेकल्स, ज्वेलरी आहे, ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करता येते. मीन्स अ कमोडिटी शुड बी ट्रान्सफरेबल फ्रॉम वन पर्सन टू पर्सन and as well place to place. And if good
is material or tangible, then only it is possible transfer from one place to place, like vehicle and jewelry. Externality goods can be transferred only if it is external to human body, bag and chair. We can easily transfer bag, chair, one place to another place. So externality is the last one characters of a utility. So these all the characters of utility, these all characters of a wealth. First is utility, second character is scarcity, transferability आणि एक्सटर्निटी हे संपत्तीची वैशिष्ट्ये आहेत की संपत्ती म्हणजे अशी एक वस्तू आहे की एनिथिंग विच हॅज मनी मार्केट व्हॅल्यू अँड कॅन बी एक्सचेंज फॉर मनी, अशी वस्तू की ज्याचं बाजार मूल्य आहे आणि त्याची देवाणघेवाण करता येते, त्या वस्तूला संपत्ती असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर संपत्तीमध्ये काही वैशिष्ट्ये अशी आपल्याला पाहायला मिळतात की त्या वस्तूमध्ये ही वैशिष्ट्ये असणं गरजेचं आहे आणि त्याला संपत्ती असं म्हणतात. उपयोगिता असली पाहिजे, दुर्मिळता असलं पाहिजे, विनिमयता असली पाहिजे आणि मनुष्यबाह्यता एक्सटर्निटी त्या वस्तूमध्ये असली पाहिजे. त्या सर्व वस्तूंचा समावेश संपत्तीमध्ये होत असतो. पर्सनल इन्कम अँड पर्सनल डिस्पोजेबल इन्कम. Personal income means earning received by a person from all source is called personal income. It is income actually received by individual and household. That another sentence, it is the sum of all income received by all individual household during a given year. वैयक्तिक उत्पन्न म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न, की एका व्यक्तीचं उत्पन्न त्याला वैयक्तिक उत्पन्न असं म्हणा. आणि व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतांकडून किंवा सर्व मार्गांनी मिळालेले मोबदले म्हणजे त्या व्यक्तीचं वैयक्तिक उत्पन्न होय. आता वैयक्तिक उत्पन्न हे एखादी व्यक्ती नोकरी करू शकते, शेती व्यवसाय करू शकते, उद्योगधंदे करू शकते. या सर्वांमधून त्या व्यक्तीला जे मोबदले मिळतात त्या मोबदल्यांना पर्सनल इन्कम असं म्हणतात. नेक्स्ट आहे पर्सनल डिस्पोजेबल इन्कम. This concept tells us the amount of money available to individual or household in a year for the purpose of spending, and even the disposable income can be either saved or consumed in the different proportion according to the spending and saving habit of the people. And personal means hence it is that part of a personal income which is a leftover after payment direct tax such as income tax, wealth tax, etc. पर्सनल डिस्पोजेबल इन्कम म्हणजे असं उत्पन्न आहे की जे खर्च करण्यासाठी उपलब्ध आहे. जेव्हा व्यक्तीच्या उत्पन्नातून उत्पन्न कर असेल, वैयक्तिक संपत्ती कर असेल, हे सर्व भरल्यानंतर व्यक्तीजवळ जे उत्पन्न शिल्लक राहतं त्या उत्पन्नाला पर्सनल डिस्पोजेबल इन्कम असं म्हणतात. म्हणजे पर्सनल इन्कम म्हणजे त्या व्यक्तीचं उत्पन्न. समजा एखाद्या वर्षामध्ये एखाद्या व्यक्तीनं 2 लाख रुपये वैयक्तिक उत्पन्न म्हणजे पर्सनल इन्कम आहे 2 लाख रुपये, आणि त्याच्यातून जे सर्व टॅक्सेस आहेत ते टॅक्सेस मायनस केल्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहतं, दॅट मनी अवेलेबल फॉर एनी पर्पज ऑफ स्पेंडिंग for a consumption. So this income is called personal disposable income. म्हणजे व्यक्ती त्याच्या उत्पन्नातून जे कर आहेत ते सर्व कर भरल्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहतं त्याला वैयक्तिक उत्पन्न असं म्हणतात किंवा त्याला डिस्पोजेबल इन्कम असं म्हणतात. त्याला डिस्पोजेबल इन्कम असं म्हणतात. म्हणजे पर्सनल इन्कम आणि डिस्पोजेबल इन्कममधला जर फरक दोन्हीतला बघायचा असेल तर वैयक्तिक उत्पन्नातून कर वजा जाता जे उत्पन्न शिल्लक राहतं त्याला पर्सनल डिस्पोजेबल इन्कम असं म्हणतात.